हाय फ्रेंड्स, तर समोर तुम्ही बघू शकता का आहे तुम्ही सांगा नक्की. तर बघा, हे आहे मेट्रो स्टेशन स्वारगेटचं. तर मी चाललेले आहे हॉस्पिटलसाठी. तर सध्या माझ्या लाईफमध्ये ह्या हॉस्पिटलमधून त्या तिकडनं इकडं चालू आहे. कारण मला एक मार्च महिन्यामध्ये ऑपरेशन सांगितलं होतं, पण माझी करण्याची इच्छा नसल्यामुळं जेवढे भारी भारी हॉस्पिटल आहे तेवढ्यांना दाखवून जेवढे होतील तेवढे प्रयत्न करते ऑपरेशन टाळण्याचा. पण शेवटी नशिबात जी आहे ती होणारच आहे. तर ही एंट्री आहे, इथनं बघा असे दरवाजे आहेत. तर तुम्हाला मी आज मेट्रो ट्रेनविषयी सांगणार आहे. तर चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण मेट्रो ट्रेनविषयी सांगावं. कारण बऱ्याच वेळा मेट्रो ट्रेनमध्ये मी इकडं आलेले आहे, पुण्यामध्ये सारखं फिरते. तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं सांगावं. आणि सगळ्यात विस्तार आणि एकदम छान प्रवास म्हटलं तर मेट्रो ट्रेनमध्ये आहे. चालण्याची गरज नाही. आणि जे म्हातारे झालेले आहेत माणसं किंवा हे, तर त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. बघा, ही लिफ्टच्या पायऱ्या बघा, प्रत्येक ठिकाणी लिफ्ट. वरती जाऊ द्या, खाली जाऊ द्या, कितीही उंचावरून खाली वरती सगळीकडे जाण्यासाठी लिफ्ट आहेत. कुठंच असं लिफ्टची सुविधा नाही असं नाही आहे. आणि पाय घसरू नये म्हणून पण प्रत्येक व्यक्तीसाठी तो ती पिवळे आहेत ना पट्टे, पाय घसरू नये म्हणून त्याच्यासाठी आहे. आणि बाकीच्या ठिकाणी आहे ना पाय घसरले जात आहेत. तर बघा, इथं आता पुस्तकं विकायला आहेत, बाकी बऱ्याच वस्तू आहेत. तर यांनी पुस्तक बघित आहेत, त्यांना संविधान हे पुस्तक घ्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि मी म्हटलं चला पिऊसाठी एक छोटीशी खेळणी घ्यावी. तर हे बघा मेट्रो स्टेशन कसं आहे, इतकं चकाचक आहे, आपण आपलं घर पण ठेवत नाही इतकं स्वच्छ आहे. आणि इथं असं समजू नका जसं लोकल ट्रेनमध्ये असते की तिकीट काढलं नाही तर जमते, तसं होत नाही आहे. इथं तिकीट पाहिजेच. ते तिकीटचं स्कॅनर दाखवल्याशिवाय पुढे एंट्री नाही. हे बघा, हे आहे मेट्रो ट्रेन. आणि 10-10 मिनिटाला मेट्रो ट्रेन आहेत पुण्यामध्ये. कुठेही जा, स्वारगेटला जा, पिंपरी चिंचवड, असे सगळ्या ठिकाणी जेवढे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी 10-10 मिनिटाला ट्रेन आहेत. आणि खूप छान सुविधा आहे. 30 रुपये तिकीट आहे, म्हणजे एवढं पण नाही, बससारखं तिकीट आहे आपल्याला. आणि जी ट्रेन आहे त्याला कमी तिकीट राहतं, पण ह्याला चांगलं. पण हे झटपट पोहोचलं जातं. हे बघा ट्रेन, महामेट्रो ट्रेन. तर आपण आता ट्रेनकडे आलेलो आहे, त्याच्यामध्ये जाणार आहेत. आणि इथं सांगतात कुठला स्टॉप आलाय, कुठला येणार आहे, कोणता आता आहे, प्रत्येक गोष्ट इथं सांगितली जाते. आणि मध्ये पण पूर्ण AC आहे. अशी खिडकी वगैरे कुठेही नसणार आहे. ज्यांना सहन होत नाही त्यांनी बसू नये. कारण इथं एखाद्याला कसं, आता मलाच उचमळते असं पूर्ण पॅक असेल ना तर AC जमत नाहीये. तसं ही आहे मेट्रो स्टेशन, हे बघा. आणि हे जमिनीपासून खूप उंचावरती आहे. आणि हे स्कॅनर आहे. तर हे स्कॅनर इथं मशीनमध्ये लावलं तरच आपल्याला पुढे एंट्री भेटते, नाही तर नाही भेटत. हे तिकीट आहे. तर आपल्या साध्या ट्रेनमध्ये कसं असते, एवढं विचारत नाहीत. इथं तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तिकीट पाहिजे, प्रत्येक गोष्टीची बॅग चेक केली जाते इथं. तसं आपल्या साध्या ट्रेनमध्ये काहीही होत नाही. लोकल ट्रेन ज्या असतात त्या, तर आपले बॅग पण चेकिंग होते, हे मशीनमध्ये टाकायची मग, आणि आपल्याला पण चेक केलं जातं इथं. तर ही दक्षता घ्या. ज्यांना कोणाला मेट्रो ट्रेननं जायचं आहे त्यांनी बिन तिकिटाचं जाऊ नका. ऑनलाईन पण तिकीट काढलं जाते, म्हणजे आपण पण काढू शकतो स्वतः, आणि इथं काढून पण दिलं जाते. थोडासा दम भरत आहे. तर बघा, हे इथं उभा राहिलेले आहेत. आता आपण पुणे स्टेशनकडे जाणार आहेत. मेट्रो ट्रेनवरून पुणे स्टेशनला पण रस्ता आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि वृद्ध म्हणजे जे तरुण आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी हा प्रवास खूप छान आहे. आणि नक्की करा. फक्त तिकीट मात्र काढायचं विसरू नका. काहींना सवय असते तसेच बसायची लोकल ट्रेनसारखं. तर आपण आता पुणे स्टेशनकडे चाललेलो आहेत मेट्रो ट्रेनवरून, आणि आपल्याला इथनं जायचं आहे हॉस्पिटलकडे. तर हो का, हे आहे पुणे.